श्री स्वामी समर्थ मित्रांनो, खूप देवपूजा करूनही देवपूजा निष्फळ का ठरते? कारण या 5 लोकांना देव कधीच पावत नाही. खूप सेवा केली तरी प्रचिती नाही. कारण जाणून घ्या, हे 5 दोष तुमच्यात असतील तर प्रचिती अशक्य. स्वामी कधीच पावत नाहीत या 5 लोकांना. आपण देवासाठी किती सेवा केली, मंदिरं साफ केली, उपास तपास केले, भजन केली, दानधर्म केला, तरीही अंतःकरणातून विचार येतो, माझं काहीच का चांगलं होत नाही? मला प्रचिती का येत नाही? स्वामी मुळीच का पावत नाहीत मला? का त्यांच्या कृपेसाठी मी अजून पात्र नाही? हे विचार तुमच्याही मनात आले असतील आणि याचे उत्तर फार खोल पण सत्य आहे. कारण सेवा एकटी पुरेशी नसते. तिच्या मागे असतो एक भाव आणि काही खास 5 प्रकारचे लोक आहेत, ज्यांना स्वामी कधीच पावत नाहीत, कितीही सेवा केली तरीही. आज आपण पाहणार आहोत हे 5 प्रकार, त्यांच्या आड येणारे दोष आणि त्यातून मुक्त होण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय. या व्हिडिओचा शेवटपर्यंत पहा, कारण तुमचं आयुष्य बदलवणाऱ्या काही गोष्टी यात असणार आहेत. सेवा करूनही प्रचिती येत नाही का? प्रचिती म्हणजे काय? प्रचिती म्हणजे ईश्वराची अनुभूती. ती डोळ्यांनी दिसणारी नसते, पण ती हृदयात जाणवते. ती शांतता, आनंद आणि एक अनोखा स्पंदन असते, जो सेवा करताना अनुभवायला येतो. सेवा म्हणजे फक्त कृती नाही, ती एक तपश्चर्या आहे. जर सेवा कृती म्हणून केली तर ती कर्म होईल, पण सेवा जर समर्पण म्हणून केली तर ती योग होतो. आपण सेवा करताना काय चुकतो? सेवा करताना अहंकार येतो, मी करत आहे. तुलना करतो, मी इतकं केलं तरी फल नाही, त्याने कमी केलं तरी त्याला का भेटलं. अपेक्षा ठेवतो, मी सेवा करतोय म्हणजे मला कृपा मिळायलाच हवी. प्रचितीला अडथळा ठरणारे भाव, गर्व, मी सेवक आहे हाच गर्व, प्रचितीचा दरवाजा बंद करतो. लोभ, सेवा करताना यशाची प्रसिद्धीची अपेक्षा, असूया, दुसऱ्याच्या प्रगतीवर दुःख वाटणं. अनिश्चित श्रद्धा, श्रद्धा नाही तर संशय, अधीरता, लगेच फळ पाहण्याची घाई. स्वामी कधीच पावत नाहीत अशा 5 लोकांचे प्रकार. नंबर 1, केवळ बाह्य सेवा करणारे हे लोक सेवा तर करतात पण हृदयात त्याग नसतो. मंदिरात झाडलोट करतात पण मनात द्वेष असतो. ते भक्ती करतात पण ती लोकांनी पाहावी यासाठी. अशा लोकांना स्वामी बाह्य पातळीवर भेटू शकतात पण अंतर्मनात नाही. उपाय: मनापासून सेवा करा. गुप्त सेवा करा, जिची प्रसिद्धी होणार नाही. नंबर 2, अहंकारी सेवक. मी इतकी वर्ष सेवा केली, स्वामींनी मला दर्शन दिले, असं बोलणारे अहंकार सगळ्याच आध्यात्मिक फळांचे शत्रू आहे. अहंकार असतो तिथे देव पण तिथून निघून जातो. यावर उपाय: स्वतःला स्वामींचं साधन समजा. मी काहीच नाही, सर्व काही स्वामींचं, हा भाव ठेवावा. नंबर 3, सेवा करत असताना मन दुसरीकडे असणारे. शरीर मंदिरात असतं पण मन मोबाईलवर, ऑफिसवर किंवा कोणत्या तरी व्यक्तीवर असतं. अशी सेवा निरर्थकच असते, कारण स्वामी मन बघतात. यावर उपाय: सेवा करताना पूर्ण मनोयोग द्या. जिथे शरीर तिथेच मन असू द्या. नंबर 4, दोषदृष्टी ठेवणारे. इतर सेवकांच्या चुका पाहणारे, सतत टीका करणारे, हा कसा करतोय, त्याने असं का केलं, असा विचार करणारे. अशा लोकांना सेवा नाश करणारी बनते. उपाय: प्रत्येक सेवकात स्वामींचा अंश बघा. कोणाचं चुकतंय हे न पाहता आपण काय शिकलो हे पहा. नंबर 5, फळाची अपेक्षा ठेवणारे. मी एवढं केलं, आता काहीतरी चमत्कार होईलच. अशा अपेक्षा हीच सेवा आणि भक्तीचा नाश करतात. सेवा ही स्वतःचा आत्मा शुद्ध करण्यासाठी असतो, सौदा नाही. यावर उपाय म्हणजे सेवा करा आणि विसरून जा. फळाची अपेक्षा न ठेवता अनुभवावर भर द्या. प्रचिती कशी मिळते? प्रचिती ही मिळवायची गोष्ट नाही,
ती झाल्यासारखी गोष्ट आहे. प्रचिती हळूहळू येते जेव्हा मन निर्मळ होतं, हृदय समर्पणात ओथंबतं. प्रचितीसाठी लागणाऱ्या 5 गोष्टी म्हणजे निस्वार्थ सेवा, दृढ श्रद्धा, संयमित जीवनसाधना आणि मौन. कृतज्ञता, स्वामींच्या कृपेची ओळख. मनात आनंद असतो कारण नसताना समाधान वाटतं. राग कमी होतो, क्षमा वाढते, आपोआप चांगल्या संगतीकडे ओढा वाढतो. सेवा फलदायी आणि प्रचितीकारक. दररोज मन लावून नामस्मरण करा. स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी अशा मंत्रांचा जप करा. सेवा करताना मौन पाळा. बोलणं कमी आणि भावना अधिक ठेवा. हृदयातून प्रार्थना करा. फक्त शब्दांमध्ये नव्हे तर भावनेतून प्रार्थना करा. माफ करा आणि विसरून जा. कुणावर राग असेल तर त्याला क्षमा करा, कारण राग प्रचितीचं मोठं अडथळा आहे. कृतीनं नव्हे, भावनेनं देवाला भजा. अंतःकरणातून केलेली छोटी कृती मोठ्या सेवेसारखी फलदायी होते. श्रोतेहो, सेवा ही ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे, पण तो मनाने चालायचा असतो. केवळ बाह्य कृती नव्हे, तर अंतरंगाची निर्मिती महत्त्वाची असते. ज्या दिवशी सेवा करताना तुम्ही स्वतःला विसरता, त्या क्षणी स्वामी तुमचं अंतरंग व्यापतात. आज सांगितलेल्या 5 प्रकारांपैकी आपण कुठे चुकतोय हे ओळखा आणि त्या चुकांवर उपाय करा. स्वामी सर्वत्र आहेत, फक्त त्यांना पाहण्याची दृष्टी लागते. ही दृष्टी, ही प्रचिती मिळवण्यासाठी सेवा हाच सर्वोच्च मार्ग आहे, पण भावपूर्ण सेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. हा व्हिडिओ इतरांमध्ये नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.